नमस्कार मंडळी. आज तर आपण निघालेलो आहे आता बीबीला. आता 11 वाजलेले. आपण 11 वाजता चाललेलो आहे बीबीला. आपल्याला तर काही काम नाही आज, करमणं पण आपल्याला घरी, म्हणून आपण आता चाललेलो आहे बीबीला मोठी गाडी घेऊन. जर बीबीमध्ये फिरू आणि कुठं जायचं असलं तर आपण जाऊ, पण तुम्हाला दाखवूच ब्लॉगमध्ये कुठं जाणार आहे कुठं नाही. तर भेटू मग समोर. बीबीच्या तर रोडला लागलेलो आहे आपण आता, आणि वातावरण पण पाण्याचं झालेलं आहे. ट्रॅफिक पण आहे थोडी. एसट्या चालू आहे महामंडळाच्या. पाण्याचं पण वातावरण आहे, असं वाटतंय पाणी येते वाटतंय आज. पाणी तरी यायला नाही पाहिजे, कारण आपल्या वावरातले कामं राहिलेले. पाणी येते पण जसं पाहिजे तसं पाणी येईल. त्यासाठी पाण्याची यायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर पाणी आलं तर चालतंय, कामं तरी होऊन जाते राहिलेले. बीबीत तर आलेलो आहे, गाडी तर लावलेली साईडला. भरतदाच्या हॉटेलवर थांबलेलो आहे. आता काहीतरी थंड घेऊ आणि बसू हॉटेलमध्ये निवांत. म्हणजे आज तर काय आपल्या मग काही काम पण नाही, काहीच नाही. आज निवांतमध्ये बसायचं आणि संध्याकाळच्या टायमाला घराकडे जायचं. थोडंफार काम आहे आपल्याला, पण ते काम पण करू आणि जाऊ. आणि एक सांगायचं जर राहिले तुम्हाला, आपल्या गाडीत आले होते गिऱ्हाईक पाहायला. त्यांना जर गाडी दाखवली, त्यांना गाडी पसंत आलेली. आता काय होते काय ते सांगणारच आपल्याला. काय होते त्यांच्यावाली नियोजन, तर त्यांचं नियोजन झाल्याच्या नंतर आपल्याला पण आपल्या गाडीची बरोबर किंमत आली तर आपल्याला पण गाडी द्यायची आपल्यावाली, आणि आपल्याला दुसरी गाडी घ्यायची. जर आपल्या हिशोबात पैसे आले तर आपण देणार आहे, जर नाही आले तर मग आपली गाडी राहणारच आहे आणि आपण तेव्हा दुसरी गाडी घेणारच आहे. ही पण राहणार आहे आपल्याला. पण आपल्याला जर पैसे आले तरच ही गाडी द्यायची, नाही तर द्यायची नाही आपल्याला गाडी. आपल्याला तर आता अर्जंट घराकडे जायचं आहे, कारण आईची जरा तब्येत दुखावली म्हणते आईचं. तर म्हणून आपल्याला घरी जायचं. घरी जाऊन आईला डबल बीबीला घेऊन यायचं हॉस्पिटलला. आता आपण इथून निघलेलो आहे. आपल्याला तर काम होतं, पण आता काय घरच्यांनी बोलवलं म्हणल्यावर आपल्या गाडी घेऊन जाणं आहे. आता आपण निघणार आहे घराकडं. नंतर भेटूच तुम्हाला समोर काय होतं काय नाही तर ती सांगतो समोर. पाणी तर उघडेलं आहे आता. आभाळ मी बोलतं काय दिसणं. असं वाटतं की पाणी येणार नाही, म्हणून पाणी यायला पण नाही पाहिजे आता, कारण आपले कामं राहिलेले. कोणतरी कुत्रं पण उडवलेलं आहे इथं. कुत्रं उडवलं बा कोणतरी इथं. मेलेलं पण आहे कुत्रं. बीबीला आलो पण सानप हॉस्पिटलला आईला घेऊन. सानप हॉस्पिटलला आईला आपल्या भावाला सोडले. गाडी आपण साईडला लावू. दवाखाना झाला की परत घराकडे जायचं आपल्याला. सानप हॉस्पिटलला येईल आपण. आपली मित्राची पण गाडी इथं ही समोर लागलेली दवाखान्यामध्ये. भाडं घेऊन आलेला असेल ते इथं. गाडी लावू साईडला पहिले. बीबीहून तर आपण घरी आलेलो आहे, आणि आपल्याला असं पण वाटतं आता, कारण आपला ब्लॉग इथं जेंड करून टाका वाटायला आहे. कारण आता काय आपण घरी म्हणल्यावर काय कुठं ब्लॉग घेता येणार नाही आपल्याला. त्यासाठी ब्लॉग आपण इथं जेंड करू. भेटू असं नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून टाका. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.